नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात ही कादंबरी, आणि आज या कादंबरीचा भाग 10 आपण ऐकणार आहात. पण तत्पूर्वी श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता सुरू करतो बा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात या कादंबरीचा भाग 10. पोळा आला. पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा सण. असं असलं तरी यावर्षी पोळा दरवर्षीसारखा साजरा होणार नव्हता. काही लोकांचे गोठेच्या गोठे रिकामे झालेले होते. गावात 25% ही जनावरं शिल्लक राहिलेली नव्हती. जी काही वाचली जगली त्यांची फार मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. घासातला गोड घास त्यांनाही खायला घातला. ट्रॅक्टर किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज जी शेतजमीन कसल्या जाते तसं तेव्हा काही नव्हतं. सगळी शेती बैलांवर अवलंबून होती. बैल नसेल तर हात मोडल्यासारखं व्हायचं. संपूर्ण शेतीच बैलांवर अवलंबून होती. दुष्काळात पशुधन गमावल्याचं दुःख संपूर्ण गावाला होतं. पाण्यासाठी वनवन भटकणं थांबलं. रानात उगवलेल्या रानभाज्या पोटाची भूक बऱ्यापैकी भागवत होत्या. मीठ मिरची टाकायची, तव्यावर खालीवर करायची आणि खायची. पोळा झाला आणि लहान लहान पिकं हाताला यायला लागली. मूग, उडीद, बाजरी आणि विशेष म्हणजे मुबलक प्रमाणात पेरा झालेली हायब्रिड ज्वारी हुरड्यात येताना दिसायला लागली. पांढरं शुभ्र आणि हात हात लांबीचं कणीस बघून लोक तोंडात बोटं घालायला लागले. आईला आखरीतच म्हणायचं हे. एवढं मोठं कणीस पहिल्यांदाच बघतोय मी, आणि ते बी 3-3.5 महिन्यात. तुकाराम बायकोला म्हणाला. दोघंही शेतात मुगाच्या शेंगा तोडत होते. हो बघा की, बांधा उभा राहून पाहिलं का कसं सवान दिसतंय. एक धाट उच नाही का खुज नाही. दिसायला तर भारी, पण जेवारी किती होईल व काय माहिती बुवा. उतारा चांगला आला तर बरं आहे, नाही तर काय कामाचं. काल तुम्ही भाजलेला हुरडा तर बरा लागला. वय आपल्या जेवारीसारखा लागत होता, पर आपल्या मऊच्या हुरड्याची सर नाही. जे होईल ते होईल. 8-15 दिवसाला जेवारी येते काढा या, तेव्हा कळलंच की. हा ग बाई, आपलं ध्यानच नाही की. अहो ते बघा, खाल्लाकडून आबाळ कसं बुड धरून उठले. अरे बाई की, चल 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 निघू पटकन, नाही तर झोडपतंय बघ. मी बांधाव बांधलेली गाय आणि शेळी घेऊन येतो, तवरुक तू लाग वाटाना. तुकाराम बायकोला म्हणाला. अहो नग दोघं संगटच जाऊ. तुम्ही या शेळी आणि गाय घेऊन. काय तू बी दोघायची का गाठ बांधायची का संग संग झाला. मी नाही एकटी पुढं जाणार. त्या दिवशी पहिल्या पावसात भिजलो नवं, तवाच माझ्या जीवात जीव नव्हता. त्या दिवशी गडी माणसं तुमच्या संगतीला होते म्हणून काही वाटलं नाही. चांगला पाऊस पडला म्हणून समदे खुश होते, तेव्हा काही बोलले नाही. तुम्ही तर निवळ काळजीच घेत नाहीत. वय माहिती मला, मी पायाळू येते. पडायचीच असेल तर तू सोबत आहे का आणखीन कोणी सोबत आहे. हीच पडायची ती पडणारच आहे का नाही. माझी माय बी म्हणायची, तुला इजेचं भेव आहे, सांभाळून राहत जा. आणि आता तू. मला एक कळत नाही, पायाळू माणसावर ईज पडती याचा शोध लावला कोणी. जवळपास कोण्या पायाळू माणसावर ईज पडल्याचं ऐकिवत बी नाही. आणि ज्यांच्यावर पडली ते काय पायाळू नव्हते. अहो तुम्ही घरी गेल्यावर थंडत बसावं. आधी गाय आणि शेळी घेऊन या, मी तुम्हाला घेतल्या बेगा जाणार नाही म्हणजे नाही. तुकाराम बांधाच्या दिशेनं चालायला लागला. पुढे गाय आणि शेळी, त्यांच्या मागे तुकाराम, आणि नंतर तुकारामची बायको पाऊल वाटेनं चालायला लागले. खरं तर गाय आणि शेळी एकत्र सांभाळायची सोयच नाही. दुष्काळातून हे 2 जीव कसे तरी वाचले, त्यामुळे सगळं घर यांची काळजी घ्यायचं. काही अंतर चालून होतंय का नाही, पावसाला सुरुवात झाली. पाऊल वाटेनं घोट्याच्या वर पाणी वाहत होतं. काही वेळातच सगळीकडे पाणीच पाणी झालं. घरी येईपर्यंत तुकारामच्या बायकोच्या जीवात जीव नव्हता. सगळे घरी असतानाही पाऊस सुरू झाला की तुकारामाची आई किंवा बायको
अंगणात विळा, कुऱ्हाड, खुरपं अशी काहीतरी लोखंडी वस्तू टाकायच्या. विजा कडाडू लागल्या आणि चुकून पडली वीज तर त्या वस्तूंवरती पडावी हा यांचा उद्देश. तुकारामाच्या आईने तिला सांगितलं होतं की विजला लोखंड आपल्याकडं वळून घेतं. असो, काय खरं खोटं त्या दोघींनाच माहिती. बऱ्याच दिवसांनी तुकारामच्या शेतात सगळे एकत्र जमलेले दिसले. तुकारामला 15 एकर, वामनला 8 एकर तर रोहिदासला 3 एकर, तीही वडिलोपार्जित नाही. रोहिदासच्या वडिलांनी ती फार मोठ्या कष्टानं घेतली होती. शेळी पालन, 2 बैलांच्या साहाय्यानं लोकांची जमीन कसून द्यायची, यावर त्यांनी थोडी थोडी घेत 3 एकर झालेली होती. सगळी कोरडवाहू बरडी, फारसं काही पिकायचं नाही. सलीम आणि दामूला तर जमीनच नव्हती. दोघंही शेतमजूर. सलीम तरी अधूनमधून जनावरांचा व्यापार करायचा. परभणी, नांदेड, गंगाखेड, परळी इथे गुरांचा बाजार भरायचा. व्यापार म्हणजे गुरं घेणं विकणं असं काही नव्हतं. मोठ्या व्यापाऱ्यांच्या ओळखीनं विकणारा आणि खरेदी करणारा यांच्यात मध्यस्थीचं तो काम करायचा आणि त्यातून थोडंफार कमिशन त्याला मिळायचं. लोक त्याला दलाली म्हणत. यात बरेच वेळा खोटं बोलायला लागायचं. मग अनेक वेळा खेड्यापाड्यातल्या लोकांची फसवणूक व्हायची. त्यातून सलीमला 4 पैसे मिळायचे, पण मनाला पटायचं नाही. हे पैसे कष्टाचे किंवा मेहनतीचे नाहीत हे त्याला सतत जाणवत राहायचं. फार नाविलाज असेल तर बाजार गाठायचा. 4-2 खरेदी विक्रीचे व्यवहार करायचा. तेल, मीठ, मिरची असा आठवडी बाजार करायचा आणि आपलं गाव गाठायचा. एक मात्र खरं, तो गावातल्या लोकांच्या व्यवहारात पडायचा नाही. आणि पडलाच तर फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यायचा. जे काही खरं असेल ते वारंवार बजावून सांगायचा. तुमचे तुम्ही विचार करा आणि व्यवहार करा, नाही तर उद्या मला माणसान. सलीम आणि दामूला तुकाराम, वामन, रोहिदास हे अजिबात विसरायचे नाहीत. कमी जास्तीला मदत करत. आज हे सगळे बांधावर गप्पा मारत बसले होते. तुकाराम, तुझं जेवारीचं कधी खळं करणार आहेस? वामननं विचारलं. हायब्रीड खुडून टाकून कडब्यानं झाकलंय. पाऊस बी दम खाई नाही. खळं करून घ्यावं म्हणलं तर मळणीला बैलही मिळणार. दुष्काळात लय जणाच्या दावणी खाला झाल्यात. शामरावनं तर एका बाजूनं 3 म्हसरं आणि एका बाजूनं 4 बैल लावून खळं करून घेतलं. मी बी तसंच करावं म्हणतोय. तुकाराम म्हणाला. अरे तसं असेल तर आमच्या 2 म्हशी आहेत की. रोहिदास म्हणाला. तसंच करायला लागन काहीतरी. शामराव म्हणत होता म्हशीलाही हाकत्यात आणि मोत्यात बी. आता टोपलं घेऊन फिरावं लागते त्यांच्या मागं, नाही तर जेवारीचा लई खराब होतो. अरे तुझं खोडून तरी पडलंय, माझी तर उभीच आहे हायब्रीड. मला वाटतंय जेवारी काळी होती काय की, कंस काळं पडलेत. 2 पावसाच्या तडाख्यात सापडले ना. काय हे पीक नवीन आहे, आपल्याला याचे फायदे तोटे काय माहीतच नाहीत. शामराव म्हणत होता उतारात भूत लागल्यासारखा येतोय. रात्रभर बैलगाडी चालू होती म्हण जेवारी घरी आणून टाकण्यासाठी. सगळ्या कणगी भरल्या. लादनी जेवारीचा ढीक लावलाय म्हण. तुकारामानं माहिती दिली. वय 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 मी बी ऐकलं बरं काही लोकायला तर 2-2, 3-3 खंड्या जेवारी झाली म्हण. पण काही लोक म्हणायलेत या भाकरीनं भूक तावाच लागती. भाकर खाल्ली की घंटा 2 घंट्याला लगे खाऊ सुरू होती. अरे खळं झालं नसलं तर थोडी थोडी घरी नेऊन बडवून तीच खालोत की आपण. ओरड्यात आली तवापासून हायब्रीडवर धडकाय आपला. सगळा उन्हाळा अर्ध्या पोटी दिवस काढले. काय का असं ना, आता पोटभर मिळतं हेच भारी वाटते. तू म्हणतो ते खरं बी असन, लागत असन सारखी भूक लागली का खात राहायचं, त्याला काय होते. ओरड्यात आली तवा रोज हुरडा खात राहिलो. पोट बिघडायचं, नुसती ढ्यांडाळी लागायची. घरात जेवारीचा दाना बी नव्हता. मग हुरड्याची कणसं आणायचे, चांगले कडक भाजायचे, पोत्यात घेऊन टिकोरानं सडकायचे. मग काय, दाणे वेगळे, पिशा वेगळ्या. मीठ मिरची टाकून शिजवायचं आणि पोट तडणी लागोस्तवर खायचं. यावर तर धडाका चालू होता आमचा. तुकाराम हसत हसत म्हणाला. अरे सगळ्यांनी हेच केलं तुकाराम. काय म्हणा, हे जेवारीचं बेनं चांगलं आहे. कमी दिवसात पीक हातात आणि उतारा बी चांगला आहे.
नाही तर आपली पिवळी जिंगरी बाजरी असे काही गावठी बेने उतारच नाही. आवडच्या आवडं लोक पेरायचे, पण 15-20 पोत्याच्या पुढं कोणी गेलंच नाही. आता तर 100-100 पोते व्हायलेत म्हणून. एवढे गडबड करू न ग. सध्या सगळे फायदे दिसायलेत आपल्याला. असं राहिलं तर चांगलं आहे. प्रत्येक गोष्टीला फायदे तोटे असतेतच. तेव्हा काही दिवस वाट बघू. सलीमनं वामनचं घोडं थांबवलं आणि अशा बराच वेळ गप्पा मारून बैठक उठली. आजच्यासारखी मळणी यंत्र तेव्हा नव्हती. पारंपरिक पद्धतीनंच खळी केली जायची. मोठ्या शेतकऱ्यांचे तर महिना महिना खळे चालायचे. दुष्काळानं सगळ्यांचंच गणित बिघडलं होतं. अनेक जण त्यातून सावरलेही नव्हते. पावसाचा रागरंग बघून तुकारामनं खळं लावलं. त्यांनीही एका बाजूला म्हशी आणि दुसऱ्या बाजूला बैल जोडले. मळणीच्या मागं मुलं फिरत होती. म्हशींच्या मागे फिरत असलेला मुलगा हातात टोपलं घेऊनच मागे मागे चालत होता. हागणं आणि मुतणं दोन्ही टोपल्यात धरायचा. वामनही मदतीला आला होता. थोड्या थोड्या वेळानं दाताळ्यानं कणसं खाली वर करावी लागत होती. दुपारी 2 वाजता मळणी संपली. खळ्यात फिरणारी मुलं चांगलीच वैतागली होती. एकतर वरतून ऊन, उडालेलं भूस अंगाची आगाग करत होतं. मळणी थांबताच पोरं ओढ्याकडं पळाली. तुकारामाच्या शेताला लागून ओढा वाहत होता. यावर्षी पाऊस चांगला झाल्यानं ओढ्याला पाणी भरपूर होतं. अंगावरचे कपडे फेकून पोरांनी पाण्यात उड्या मारल्या. चांगलं तासभर डुंबत राहिले. काठाला असलेली चुनखडी तळहातावर घासून साबणासारखे अंगाला चोळायचे आणि पाण्यात परत डुबक्या मारायचे. हा खेळ बराच वेळ चालू होता. तुकाराम आणि वामन बैल म्हशींना पाण्यावर घेऊन आले तरीही हे पाण्यातच. यार निघा की बाहेर. इतका वेळ पाण्यात डुबणं असते वे. तुमची आई जेवायला बोलवती तिकडं. अण्णा आम्हाला भाकर नको, पण थोडा वेळ पोहू द्या. अहो ये बघा ना, खाजवून खाजवून अंग लाल भडक झालंय. बरं बरं थोड्या वेळानं जा. हे कपडे वर टाकले ते बी बुचकाळून काढा, नाही तर पुन्हा अंग खाजवत बसाल. आंघोळ झाल्यावर घालायला तेच आहेत. तुकाराम एक ध्यानात आलं का तुया? आपल्या गावठी जेवारीचं भूस एवढं चावत नाही. अरे हे पोरं त्यामुळं किती बेआजार झाली बघ ना. नुसतं मुंग्या चावल्यासारखं होतं हे. मी बी कवा धरणं विचार करतोय, म्हणलं एवढी आग का होती. ब तू असं कर, म्हशी ज्याची आहे त्याच्याकडे नेऊन सोड, मी बैल सोडून येतो. आपल्याला बी ह्या पोराईसारखं घाटकाभर पाण्यात पाडावं लागणार आहे. वामन तुकारामला म्हणाला. बैल ओढ्याच्या काठानं चरत होते. म्हशी दिसतच नव्हत्या. दोघंही आजूबाजूला बघायला लागले. तेवढ्यात तुकारामचं ओढ्याच्या खालच्या बाजूला लक्ष गेलं. अरे वामन ते बघ, पोरांच्या खालच्या बाजूला पाण्यात लोळायल्यात. मग आईला जातीला आधीच ऊन सैन होत नाही आणि त्यात हे भूस. असं करू, बैलाच्या या अंगावर थोडं थोडं पाणी मारू. मुक्या जनावराला खासतंय म्हणून थोडं सांगता येतंय आपल्याला. वय तसंच करू. ये खाली बैल चांगली बुचकळून काढू चल. वामननं बैल पाण्यात हाकले. वामन काका तिकडं पलीकडे नाही की, नाही तर त्याच्या अंगावरचं भूस आमच्या अंगावर येईन. काय येत नाही र, तुम्ही निघा आता बाहेर. तुझ्या आईला घराकडं निघ म्हणावं लवकर. सांच्याला खळ्यावर निवद आहे. जाताना मधला ती थोडी ज्वारी घेऊन जा म्हणावं, सांजा करावा लागतोय. पोरं धुवून टाकलेले कपडे हातात घेऊन नागड्यानं खळ्याकडे पळायला लागली. मागे वळून पाहत मोठ्यानं ओरडत म्हणाली, अण्णा रात्रीला आम्ही बी जेवायला इकडंच येणार आहे बरं का. बरं बरं आधी खळ्यावर तर जा ना तुम्ही. तुकाराम वामननं बैलांवर भरपूर पाणी मारलं आणि स्वतःही पाण्यात डुबक्या मारल्या. ओल्या कपड्यानं बाहेर पडले. आखाड्यावर धोतर आहेत, आणू का? नाही काय नको, फक्त बंडी घे पिळून. हातानं थोडा वेळ फडकवली की हाकडती. तू चल म्हशी ये सोडून, मी बैल ज्याच्या त्याच्या आखाड्यावर सोडून येतो. बैल सोडून ये, दुपारी भाकरी खायच्या राहिल्यात. भाकरी खाऊन आणि रातच्या तयारीला लागू. तू सलीम रोहिदास दामू आणखीन कोणाला सांगायचं असेल तर खळ्यावर जेवायला सांग. मी काही लोकांना सांगतो. तुकाराम म्हशींना डोहातनं बाहेर हाकत म्हणाला. मी सांगतो त्यांना, आता परत इकडे येत नाही. घरी जातो, जरा कापड बदलतो, थोडा भाकर तुकडा खातो आणि शेतात येताना तुझ्याकडनं येतो. 10-12 माणसाचा स्वयंपाक एकटा कसा आणशीन? येऊ दोघं घेऊन. वयत येतं करावंच लागन, एकट्याला आणता येणारच नाही. बरं चल निघू. रात्री आभाळात चंद्र होता, पण ढगाळ वातावरणामुळे चांदणं काजळलं होतं.
तुकारामच्या आजूबाजूला असलेले शेतकरी, वामन, सलीम, रोहिदास, दामू, तुकारामच्या भावकीतले 4-5 सगळे खळ्यावर जमले होते. बाजूला शेकोटी पेटवली होती. लाकडी मोठे खोड पेटवल्यामुळं तिचाही प्रकाश बऱ्यापैकी पसरला होता. तुकारामनं खळ्याच्या कडेला नैवेद्य ठेवला, अगरबत्ती लावली, मनोभावे पूजा केली, खळ्याभोवती वेढा घातला. खळ्यातील ज्वारीच्या मदनात आंब्याचे, जांभळीचे, उंबराचे डहाळे टाकलेले होते. वातावरणातला ओलसरपणा थंडी आणखीन बोचरी बनवत होता. अरे दामू, जा खळ्यात आटीप, तुझं भुका लागल्या इथं. वय दामू, तुकाराम हे दामूला म्हणाला. त्या काळी खळे पेरणीला मातंग समाजाच्या व्यक्तीला पुढं करायचे. काही भागात ही प्रथा असायची. काळाच्या ओघात खळं करणं बंद झालं. मळणी यंत्र आली. ट्रॅक्टरच्या साह्यानं पेरणी व्हायला लागली. दामू उठला. मदनात शिरायच्या अगोदर दोन्ही हात जोडून पाया पडला. खळ्याच्या मधोमध तिवड्याच्या बाजूला पूर्वेकडे तोंड करून उभा राहिला. खाली वाकून दोन्ही हातांच्या ओंजळीत ज्वारी घेतली. खळं भरो. दामू ओंजळीतली ज्वारी खाली सोडत परत ओंजळीत घेत म्हणत होता, सांजा घ्या. सांजा घ्या हे खळ्याबाहेर बसलेली माणसं म्हणायची. असं 5 वेळेस म्हणलं गेलं. परत खळ्याच्या बाहेर येताना हात जोडून दामू बाहेर आला. या अशा काही गावात प्रथा असायच्या. वासुदेव, गोंधळी असे अनेक लोक कलावंत, मागते प्रथम मातंग समाजाच्या घरी भिक्षा मागत, नंतर गावात शिरत. हे झालं भिक्षेत बरकत यावी म्हणून. या उलट पण काही असायचं. लोक आमोशेला मातंग समाजाच्या व्यक्तीला घरी बोलवून जेवू घालत, ₹1-2 देत. हे असायचं घरावर आलेलं संकट याच्यावर जावं म्हणून. अशा काही प्रथा काही भागात असल्याचं ऐकायला मिळायचं. शेकोटीच्या भोवती गोलाकार सगळे जेवायला बसले. आधीच पोतभर कणसं घरी नेऊन तयार केलेल्या ज्वारीच्या भाकरी, वरण, खळ्यातून नेलेल्या ज्वारीचा सांजा असा हा बेत. वामन, तुकाराम वाढत होते. सगळे पोटभर जेवले. नंतर तुकाराम, वामन जेवायला बसले. बाकी शेकोटी भोवती शेकत बसले. तुकाराम, वामन खळ्यावर थांबणार होते. ऐनवेळी सलीमही थांबतो म्हणाला. तुकारामाचे पोरं आले होते, तेही थांबायचं म्हणून हट्ट करत होते. तुकारामनं त्यांना समजावलं. रात्री थंडी आणि दहीवर पडतं. अंथरूण पांघरूण पुरेसं आणलेलं नव्हतं. रोहिदास आणि दामू त्यांना घरी सोडणार होते. समजावल्यावर ते जायला तयारही झाले. दुसऱ्या दिवशी उपनळीचं काम चालू झालं. सलीम रात्रीपासून इकडेच थांबला होता. वावडीवर तो उभा राहिला. वामन खालून टोपले भरून देत होता. तुकाराम हातणी करत होता. लांब लांब गवतापासून बनवलेल्या हातणीनं गोंडर, कडव्याचं कांडर छाटून काढत होता. अशा तऱ्हेनं ज्वारी उधळणं चालू होतं. खळ्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या तिवड्याभोवती ज्वारीची रास वाढत होती. पावसाच्या तडाख्यात न सापडल्यामुळे ज्वारी पांढरी शुभ्र दिसत होती. लोक म्हणत होते ते खरंच होतं. तुकारामनं जन्मातही ज्वारीची एवढी रास खळ्यावर पाहिली नव्हती. पिंपळगाव डोंगरी भागात असल्यानं रब्बी हंगाम फारसा हाती लागायचा नाही. जे काही पिकायचं ते खरीप हंगामात. 1-1:30 वाजेपर्यंत खळ्यावरचं काम संपलं. सलीम वावडीवरनं उतरला. ज्वारीचे पोते भरणं सुरू झालं. तुकारामनं ज्वारी भरण्यासाठी आणलेली पोती संपली. वामन त्याच्या घरची रिकामी पोती आणायला गेला. पोत्यांची थप्पी खळ्यावर लावली होती. गावगाड्यातले आलुतेदार, बलुतेदार खळ्यावर जमले होते. सढळ हाताने त्यांचं बलुतं तुकारामनं त्यांच्या पदरात टाकलं. कुणब्याचं पिकलं तर इतरांना मिळणार असतं. तुकाराम खुश होता. बलुतं बलुतेदाराच्या कामावर अवलंबून असतं. न्हावी, सुतार, लोहार यांना जास्त असायचं. यांच्याकडे 12 महिने काम पडायचं. यांना तर ओझंही पेलवत नव्हतं. एवढं घळघळ बलुतं तुकारामनं दिलं. सलीमसाठी अर्धे पोते भरून वेगळे ठेवले. रोहिदासला, दामूला त्यांचा हिस्सा देऊन टाकला. रोहिदास बैलगाडी घेऊन आला होता. तुकाराम, सलीम बैलगाडीत पोते भरून देत होते. 1 क्विंटलचं पोतं असल्यामुळे 4च पोते गाडीत बसत होते. वर एक आडवं टाकलं तर जमायचं, पण रस्ता बरोबर नव्हता. ओढ्यातून बैलगाडी वर ओढताना बैल मेटाकुटीला यायचे. मागून दोघांना गाडी ढकलायला लागायची. तिथे गाडी खाली करण्यासाठी प्रत्येक खेपेला सलीम, दामू सोबत जात होते. एका खेपेला तुकारामनं सलीमचंही पोतं गाडीत टाकलं. दुसऱ्या खेपेला रोहिदासचं आणि दामूचंही टाकलं.
वामन काही रिकामी पोती घेऊन आला. वामन आणि तुकारामनं खळं झाडून सगळी ज्वारी पोत्यात भरली. रात्री जेवण वेळेपर्यंत बैलगाडी चालू होती. शेवटच्या खेपेला वामन, तुकाराम, दामू बैलगाडी मागून चालत होते. रोहिदास आणि सलीम बैलगाडीत होते. पांदीतून वैजनाथराव येत असलेले दिसले तसं तुकाराम आणि वामन थांबले. काय तुकाराम, झालं का ज्वारीचं खडं? हा भाऊ, आजच मोकळी झालो. उशीर केला रानातून यायला. बसलो थोडा वेळ. बरं वाटतंय आखाड्यावर बसलं की. चांदणी रात्र रे, म्हणलं जाता येईन दामानं. मग किती झाली ज्वारी? भाऊ, राकेशी काम आहे हे. 60 पोते ज्वारी झाली. मी जन्मल्यापासून आमच्या रानात एवढी ज्वारी झालेली पाहिलीच नाही. उतार चांगला आहे. नवीन संकरित ज्वारी. माल होतोय भरपूर, हे खरं आहे. तिचे फायदे तोटे आणखीन समोर यायचेत. पण एक खरं आहे, माणसांची उपासमार यापुढं होणार नाही. या दुष्काळात पाहिलं नाही का काय काय हाल झाले आहे. वय ना भाऊ, मागची आठवण जरी झाली तरी अंगावर काटा येतोय हो. बरं भाऊ, माझा विचार आहे, 8-10 पोते ठेवून बाकी कोण टाकावी? उगा किडामुंगी लागती, कुठं सांभाळत बसणार? दुष्काळात काही लोकांकडनं सवय दीडीनं ज्वारी घेतली, त्यांची आधी देऊनच टाकतो. ते आधी देऊन मोकळा हो. ते आता दीडीनं घेतील का नाही शंका आहे. का म्हणून नाही घ्यायचे? तशी जबान करून घेतली होती ना. अरे तुम्ही घेतलेली ज्वारी आपली गावरान होती, ही संकरित आहे. गावरान एवढी पिकती का? घेतली तर बरंच आहे. सावकारांचे डोळे फिरायलेत असं ऐकलं मी. मग अवघड आहे भाऊ. उलट ही पांढरी शिपत जोंधळेसारखी ज्वारी आहे. हे सावकार लोक हुशार असतात तुकाराम. तो 60 पोते ज्वारी झाली म्हणून खुश आहे. बाजारात या ज्वारीला भाव काय आहे माहिती का तुला? 40 पोते ज्वारी विकायला मिळणार आहे म्हणून तुकाराम खुश होता. बाजारातला भाव काय आहे असं म्हणताच थंडीतही त्याच्या अंगाला घाम फुटल्यासारखं झालं. आता तुम्हालाच बाजार माहिती असते भाऊ. काय भाव चालू आहे? या ज्वारीला 200 ते 250 रुपये क्विंटल भाव आहे. यावर 1 रुपये द्यायला व्यापारी तयार नाही. अरे या ज्वारीनं सगळे आडत दुकानं भरले. काय सांगतोय भाऊ? कुणबी मरल की अशानं? सगळ्यांनी हेच प्यारा केलाय की. हेच चुकलं ना आपलं. शिवाय आपल्याला तरी काय माहीत म्हणा पुढं असं काय होईन ते. बाजारात कुठल्याही मालाची आवक वाढली का भाव आपटतो. या ज्वारीचा तर बाजारात महापूर आलाय, महापूर. भाऊ, हे काय बरोबर नाही हा. आपला बागड्या कापूस पेरला तरी 4 पैसे देऊन जाते. आता एवढी ज्वारी एकायला बाजारात न्यायची म्हणजे बैलगाडी, आडत, हमाली, आपल्या कामाची बुडणूक. आणि एवढं करून आपल्या पदरात काय पडेल? तुकाराम काळजीत पडला. हे बघ, आता घरी जा, उशीर झालाय. आत्ताच एवढा विचार करत बसू नका. काम करून दमला असाल, जेवा झोपा आता. वैजनाथराव निघून गेले. तर आपल्या डोक्यात एवढा मोठा भोंगा सोडला यांनी. तो भोंगा गिरमिटासारखा कुरतडतोय आणि हे मानतात निवांत झोपा. तुकाराम, मी बी ऐकलं होतं भावाबद्दल बरं का, पण तुला वाईट वाटेल म्हणून मी बोललो नाही. वामन म्हणाला आणि बोलत बोलत तुकारामचं घर कधी आलं ते कळलंच नाही. अरे कुठं अडकले होते राव तुम्ही? म्हणलं शेवटची खेप तरी तुमच्याकडून खाली करून घ्यावी. तुम्ही मुलकाचे हुशार. याले आपलं डुलत डुलत डुलत. रोहिदास डोक्याला बांधलेला रुमाल झटकत म्हणाला. अरे डुलट बिलत काय नाही बाबा. वैजनाथ भाऊ भेटले होते म्हणून थोडा वेळ लागला. बरं तुकाराम, आम्ही येतो, बरीच रात झाली. अरे बसा की, चहा घेऊ. आता या टायमाला चहा होय? अरे आता कोरकुटका खायचं आणि पडायचं. चल सलीम. दारात उभ्या असलेल्या बैलगाडीत बसून सलीम, रोहिदास, दामू निघून गेले. वामनचं घर मागच्याच बोळात होतं, तोही निघून गेला. तुकारामनं हातपाय धुतले. समोरच्या पत्रात मेडीला टेकून बसला. समोरच्या दोन्ही कणगी भरून घरात ज्वारीच्या पोत्यांची थप्पी लागली होती. तुकाराम त्या थप्पीकडे बघत बसून राहिला. जेवण करून बस की माय. अगं तू का आलाय? त्याला जेवाय वाढ की. बाजेवर झोपलेली तुकारामची आई झोपल्या झोपल्या म्हणाली. वय वय वाढती हा आत्याबाई. तुकारामच्या बायकोनं त्याच्यासमोर ताट आणून ठेवलं. पाण्याचा तांब्या समोर ठेवून तीही ऐसपैस बसली. तुकारामच्या जेवणात काही लक्ष नव्हतं. वैजनाथरावांनी सांगितलेला ज्वारीचा बाजारभाव डोक्यातनं जात नव्हता. हिरव्या मिरचीचं पिठलं आणि भाकरी,
खरं तर हा त्याला आवडणारा पदार्थ. मुलं कधीच झोपली होती. तुकारामच्या आईनंही आता डोक्यावरनं पांघरून घेतलं. अहो काय झालंय? नीट जेवत नाहीसा? काय बरं वाटत नाही का? नाही ग, जेवतोय. उशीर झाल्यामुळं भूक मेल्यासारखी झाली. काय भूक मेल्यासारखी होत नाही, जेवा आपलं मन धरून. काय व? ज्वारी तर लई भूतासारखी झाली. देवानं दुष्काळाची कसर काढली म्हणायची. हा ना. ताटातली उरलेली भाकर बायकोच्या हातात देऊन तुकारामानं ताटातच हात धुतला. पोत्यांच्या थप्पीला लागून तुकारामाच्या बायकोनं बाज टाकली. तुकाराम बाजेवर आडवा झाला, पण झोप काही लागत नव्हती. तेव्हा काही ट्रॅक्टर टेम्पो नव्हते आणि असले तरी परवडत नव्हते. त्यात गाव आडवळणाला, कुठलंही वाहन इकडे फिरकायचं नाही. ज्वारी बाजारात न्यायची म्हणजे बैलगाडीशिवाय पर्याय नव्हता. तुकारामकडे एक बैल, दुसरा कोणाचा तरी मागून आणायचा. बाजारात किती खेपा माराव्या लागतील ते वेगळं. एवढं सगळं करून भाव काय मिळणार हे सांगता येत नाही. भाऊ म्हणाले, हे खरं असेल तर मग काशीच आहे सगळी. विचार करून करून त्याचं डोकं बधीर झालं. रात्रभर या अंगावरून त्या अंगावर तुकाराम करत राहिला. खूप उशिरा केव्हा तरी तुकारामचा डोळा लागला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बाबा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात ही कादंबरी. आज या कादंबरीचा 10वा भाग आपण ऐकलात. या कादंबरीचा 11वा भाग अर्थात शेवटचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.